हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. उद्या तर इंडियन मार्केटमध्ये हॉलिडे आहे, गुड फ्रायडेचा. सो फॉरेक्स मार्केट अनालिसिस करूया. सो सध्या माझ्या समोर गोल्डचा चार्ट आहे. सो बेसिकली आपण काल काय डिस्कस केलं होतं, आज काय एक्झॅक्टली एक्झिक्युशन झालं आणि आता पुढे काय होईल हे आपण आता थोडंसं डिस्कशन करूया. ओके. सो गोल्डमध्ये बेसिकली जर व्यवस्थित जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, आपण प्रिव्हियसली असं कन्सिडरेशन केलं होतं की हा जो झोन आहे कम्प्लीट ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत इथून प्राइस मध्ये रिएक्शन यायला पाहिजे होती असं म्हटलं होतं. बट गोल्डने काय केलं, यांची पण लिक्विडिटी खात इथं जो झोन होता, जर समजा कोणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज माझा येस्टरडे अनालिसिसचा व्हिडिओ चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी सांगितलं असेल की हा जो झोन आहे कदाचित ह्याच्या ओरिजिनला जाण्याआधी ह्या झोन मधून एक रिएक्शन येऊ शकते. ओके. बट झालं काय, एकदम म्हणजे त्याच्या वीकला जाऊन फेअर व्हॅल्यू गॅपला जाऊन टच करूनच मग खाली काय आली, डाऊन साइड मोमेंटम आलेली आहे. आता पॉइंट असा आहे की हे झोन मुळे आलं आहे की न्यूज मुळे आले आहे, ठीक आहे. सो दोन्ही गोष्टी आहे त्याच्यामध्ये. सो बेसिकली हा झोन पण होता, ठीक आहे. या लेवलला जेवढी लिक्विडिटी होती ती लिक्विडिटी सुद्धा खायला आलं होतं मार्केट. मी म्हटलं होतं ना, कारण ज्या पद्धतीने गोल्ड वर चाललाय तिथे सेलरला म्हणजे जेवढे काही सेलर्स बसलेत ह्या लेवलला सगळ्यांना घाबरवायचं काम चालू आहे, हे पण मी काल म्हटलं होतं, राईट. आणि झालं काय एक्झॅक्टली प्रॉपर बघा, हे प्रत्येक बाईंग बघा, डेलीला तर बाईंग एकदम जबरदस्त दिसते. डेलीची बाईंगच बघा कशी दिसते, कॅन्डल किती भारी दिसते बघा डेलीला, स्ट्रॉंग दिसते, ही स्ट्रॉंग कॅन्डल दिसते, राईट. त्याच्यानंतर त्यानंतर ही कॅन्डल बघा, ओके, ही कॅन्डल एकदम छोटी दिसते. अवरली जर आपण कम्प्लीट बाईंग बघा, अवरली बाईंग कसं दिसते, ओके. अवरली मध्ये आपल्याला प्रॉपर असं समजेल की प्रत्येक बाईंग नंतर प्रत्येक कॅन्डलच्या पुढे वीक आहे, पण इथे कुणीही सांगू शकत नव्हतं, म्हणजे इव्हन मी, म्हणजे मला नाही वाटत अजून कोणी ट्रेडर असेल जर सांगत असेल तर ते माझ्यापेक्षा खूपच चांगले ट्रेडर असतील. सो की आता इथून सेलिंग चालू होणार आहे, सेलिंग चालू होणार हे कुणीही सांगू शकतात, कारण हे कम्प्लीट बाईंग बघा आणि त्याच्या अगेन्स्ट रेड कॅन्डल बघा, हे कम्प्लीट मॅनिप्युलेशन केलं. इथं जवळपास सगळ्यांना घाबरवलं गेलं. ही ग्रीन कॅन्डलच ही कशासाठी बनवली बघा, ही ग्रीन कॅन्डल ह्यासाठीच बनवली की जेणेकरून अजून बायर्स उतरावे. हा, जे स्कॅल्पर आहेत त्यांनी तर ऑलरेडी इथं एंटर होऊन ह्या लेवल पर्यंत टार्गेट पण हिट केलं असेल. बट ह्या ज्या कॅन्डल्स बघून जे कोणी एंटर झालं असेल, सो मे बी त्यांचा जबरदस्त लॉस झाला असेल. ओके. आणि आता जर बघितलं तर अवरली डिमांड झोन जो आहे, अवरली डिमांड झोन हे आत्ताच्या मार्केटमध्ये त्याला ऑर्डर ब्लॉक आणि काय 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 म्हणतात, ठीक आहे. म्हणजे हे ऍक्च्युली डिमांड अँड सप्लाय झोनचा कन्सेप्ट आहे. फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे ते इन बिटवीन येतं, बट दिस इज अ ऑर्डर ब्लॉक म्हणतात ना. सो दिस इज वन ऑफ द अवरली डिमांड झोन. ह्या डिमांड झोन वरती प्राइस जेव्हा आली आणि मग प्राइस मध्ये डबल बॉटम क्रिएट होऊन सध्या प्राइस मध्ये अपमूव्ह आलेले आहे. बट ऍट द एंड की प्राइस कंटिन्युअस अपमूव्ह मध्ये राहणार आहे का, नाही. प्राइस अपमूव्ह राहणार नाही. सध्या मार्केटमध्ये सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. जर समजा तुम्ही कालची न्यूज जर बघितली असेल किंवा ऐकली असेल की इराणने युएस गव्हर्नमेंटला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली आहे की जर अजून जर आमच्यावरती हल्ले सुरू ठेवले किंवा आमचा एखादा जरी अधिकारी, मिलिटरी अधिकारी असेल किंवा अजून आमच्यावरती काही गोष्टी तुम्ही मारण्याचा म्हणजे काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमचे टेक फर्म जे आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करू. आणि रात्री 8 वाजल्यापासून जे आम्ही जे चालू करू तशी टेक फर्मचे त्यांनी काय केलं, लिस्ट काढली आणि लिस्ट शेअर केली. ओके. लिस्ट शेअर केली, त्याच्यामध्ये गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर फेसबुक वगैरे असं सगळ्या मोठ्या मोठ्या जेवढ्या कंपन्या त्या सगळ्यांची लिस्ट तयार केली. आणि काल रात्री 8 वाजता अमेझॉनच्या एका बेहरीन, आय थिंक, या बेहरीन मे बी, बेहरीनचं जे काय अमेझॉनचं मोठं डेटा सेंटर होतं त्याच्यामध्ये त्यांनी ब्लास्ट केला. म्हणजे त्याच्यामध्ये ड्रोनने हमला केला, कोणी, इराणने.
सो बेसिकली सध्या इराण तर ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे आणि आता तो असं म्हणतोय की डायरेक्ट जेवढे काही स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मधनं जे काही शिप्स बाहेर पडतात त्या प्रत्येकानं टॅक्स द्यायचा आहे. टॅक्स त्यांनी जवळपास जबरदस्त ठेवलाय, कारण तुम्ही इराणची करन्सी बघितला ती एकदम झिरो झाली आता. इराणची करन्सी एकदम इराणची करन्सी एकदम निग्लिजिबल झाली ह्या वॉर सिच्युएशनमुळे. सो मे बी हे वॉरमुळे पण डाऊनफॉल येत असणार आहे, कारण मग काही सांगता येत नाही सध्या. बट आपला डिमांड झोन सप्लाय झोन हे तर सध्या वर्क करते. ठीक आहे. आय नो की ऍक्च्युली ज्या झोन मधून म्हणजे हा जो फेअर व्हॅल्यू गॅप होता ह्या झोन मधनं खरंच रिॲक्शन आली पाहिजे. हा झोन म्हणजे वाईट नाहीये, ह्या झोनची रिॲक्शन आली पाहिजे होती. खूप चांगला झोन आहे हा, राईट. बट झोन मधनं रिॲक्शन आली नाही, कारण एसएल खाल्ला सगळ्यांचा परत. म्हणजे तुम्ही लिक्विडिटी बघा ना, किती किती लोकांची लिक्विडिटी खायला आला परत. म्हणजे ही लिक्विडिटी खाल्ली फर्स्ट इथे, सेलर्सला इन्व्हर्ट केलं ह्या झोनला, राईट. ह्या झोनला सेलर्सला इन्व्हर्ट केलं, परत ह्या लेवलची लिक्विडिटी खाल्ली, ह्या लेवलची लिक्विडिटी खाल्ली आणि ह्या झोन मधनं रिॲक्शन आली. म्हणजे ह्या झोनच्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं रिॲक्शन आली, राईट. आणि ज्या कॅन्डल झाल्यात त्या खरंच खूप स्ट्रॉंग झाल्यात. आणि ह्या झोन मधनं बघा, डिमांड झोन कधी पण ओरिजिनचा चांगला असतो. जर समजा तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर मार्केट काय झालं इथं, हा डिमांड झोन मधनं साईडवेज गेलं, म्हणजे इथं साईडवेज होतं, त्यानंतर इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, देन त्यानंतर परत साईडवेज गेलं आणि चांगली मोमेंटम याच्यामध्ये आली आणि त्याच्यामुळे इथे हा चांगला डिमांड झोन क्रिएट झाला. ओके. सो या झोन मधनं रिॲक्शन आहे नाही. ऑलरेडी जर समजा आपण व्यवस्थित जर बघितलं तर ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन तर अजून अवरली टाइम फ्रेम म्हणजे डेलीच्या टाइम फ्रेमला तर अजून तर काही दिसत नाही. बट ट्रेंड लाईन जर प्रॉपर आपण थोडीशी अजून म्हणजे ह्या लेवल पासून ड्रॉ करूया. ट्रेंड लाईन कडे काय लक्ष देऊ नका, मी जस्ट एक कन्फर्मेशन साठी ड्रॉ करतोय. अजून एक कन्फर्मेशन एक्झॅक्टली इथं काय होते. ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आल्यागत झालं, बट ह्या डिमांड झोन मधनं जी प्राइस अप गेली, सो आता प्राइस ह्या लेवलला चालू आहे. बट अगेन ही जर प्राइस परत अप जाणार असेल तर ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं रिॲक्शन येणार. इथे प्राइस टच होईल असं मला तर दिसतंय. या लेवलला प्राइस परत टच होईल. असं नको व्हायला की परत टच होऊन आणि परत मग काय त्याला म्हणतात आपण अजून वरती जाईल. ओके. सो लेट सी, प्रोबॅबिलिटी हीच राहील की ह्या झोन मधून म्हणजे इथून या लेवल पासून परत डाऊनफॉल येईल, कारण हा जो डाऊनफॉल आहे ना खरंच खूप स्ट्रॉंग डाऊनफॉल आहे आणि चांगला डाऊनफॉल झालेला आहे. 2 कॅन्डल मध्ये जवळपास 4780 ते 4560 जबरदस्त. म्हणजे चांगल्याच $300-400 गोल्ड पडला इथे. ठीक आहे. हे एका लॉटची गोल्ड माहिती आहे ना तुम्हाला किती आहे? 3 पॉईंट म्हणजे जेवढं आपण जे घेतो ते 10 ग्रॅम घेतो, तसं इथे नसतं. ओके. ओके, गोल्ड तर झाला. लेट सी फॉर द BTC. BTC मध्ये पण सेम सध्या म्हणजे ह्या झोन मधनं जी काल रिॲक्शन आली होती, इथे लिक्विडिटी खाल्ली बघा ह्या लेवलची. 4 अवरला जाऊ म्हणजे समजेल व्यवस्थित. लुक, या झोन मधनं रिॲक्शन आलेली आहे. ओके. आणि ते प्रत्येक कॅन्डलची जो एसएल होता ते सगळ्यांना हंट केलेला आहे. आणि आता जी ही रेड कॅन्डल झाल्या, ह्या रेड कॅन्डलने हे दाखवून दिले की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ऑलरेडी इथं झालेलं आहे. ओके.
म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डलच्या पण खाली याची क्लोजिंग झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ चांगलं सेलिंग झोन आहे. आणि गोल्ड म्हणजे बिटकॉइन गोल्ड हे खाली का पडणार हे बघा ना, स्ट्रक्चर बघा तुम्ही काय झाले. डाऊनफॉल, रायझिंग वेज म्हणजे अप अप. आता म्हणजे ती स्ट्रॅटेजी म्हणजे त्या गोष्टी अंडरस्टँड करायची नसतील तरी तुम्ही समजा ह्या रेड कॅन्डलला संपवण्यासाठी म्हणजे इथल्या ज्या सेलर्स आहेत या ठिकाणी जे सेलर्स होते त्यांना संपवण्यासाठी बायर्सला किती मेहनत करायला लागली बघा. ही हॅमर झाली, इथं हॅमर झाली, जवळपास किती इथं कन्सोलिडेशन होऊन वरती गेले. म्हणजे बाईंग तर असं होत नाही. राईट. आता जो हा आता आता ह्या मुवमेंटला जी साइडवेज प्राइस चालू आहे म्हणजे इथे एक छोटासा डिमांड झोन होता, तिथनं प्राइस जरा अपमूव्ह आहे. आपला डिमांड झोन खाली होता. सो मे बी असं मला दिसतंय की आता बघा प्राइस ऍक्शन बघा किती मस्त दिसते. ह्या लेवलला प्राइस टच केली ह्या झोन मध्ये, इथे एक सप्लाय झोन होता तिथे टच करून परत खाली डाऊन. म्हणजे लोअर लोज तर कंटिन्यूस करतोय. राईट. आणि परत जर समजा प्राइस ह्या लेवलला येत असेल तर परत डाऊन येणार, म्हणजे वरती जाऊन परत डाऊन येणार. आणि आता ह्या मुवमेंटला म्हणजे परत जेव्हा रिटेस्टला होईल ना त्यावेळी खरंच खूप शार्पली डाऊन येईल. आणि जर त्याचबरोबर जर युएसने जे की त्यांनी सांगितले की आम्ही अणु हल्ला सुद्धा करू शकतो इराणवरती किंवा मेजर अटॅक इराणवरती करू शकतो, सो मग मात्र काही खरं नाही जगाचं. काय होईल काय सांगता येत नाही, कारण इराण सहजासहजी ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युएस एअर स्ट्राईक जास्त म्हणजे टेक्निशियन वाईज म्हणजे त्यांच्याकडे जे काही एम्युनिटीज आहेत ओके ते टेक्निशियन वाईज एअर स्ट्राईक थ्रू इराणला म्हणजे खूप त्रास देऊ शकतात. बट ऑन ग्राउंड बॅटलफील्ड इराणला म्हणजे इतकं सोपं नाही युएस साठी. आणि युएसची अमेरिका जर समजा ऑन ग्राउंड बॅटलफील्ड वरती जर उतरली तर खरंच खूप मोठं एक नक्कीच वॉर कम्प्लीट क्रिएट म्हणजे खूप मोठं अजून वॉर क्रिएट होऊ शकतं. दॅट इज व्हेरी व्हेरी रिस्की राईट नाव. ओके. सो बिटकॉइन लेवल सेम आहेत अजून. चांगली रिॲक्शन आली बघा ह्या झोन मधनं ऑलरेडी रिॲक्शन आली होती. देन त्यानंतर ह्या लेवलची लिक्विडिटी खाल्ली, लिक्विडिटी घेऊन मग आता प्राइस मध्ये अपमूव्ह चालू आहे. ठीक आहे. खरंच खूप चांगली रिॲक्शन आलेली. ह्या लेवललाच कळते की यस. बघा ही लेवल, ही माझी स्ट्रॅटेजी. इथे एंट्री, ह्या लेवलला असेल असा झोन दिसला की मी डायरेक्ट एंटर होतो त्याच्या रिटेस्टला. आता सध्या बिटकॉइन तरी वर चाललाय, बघू काय करतोय. कारण ठीक आहे म्हणजे सेलिंग तर झालंय पण सेलिंग परत थोडस स्टॉप झालंय कारण इथल्या डिमांड जी क्रिएट झाली इथे त्याच्यामुळे सेलिंग थोडस स्टॉप आहे. ही ट्रेंड लाईन आपण घालूया म्हणजे त्याच्यामुळे मला जर असं सोपं होईल. हा असं सध्या काहीच एक स्ट्रक्चर आहे. पण यस इथे हेच दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे की तुम्ही बाय करा, अजून बाय करा. ही हॅमर दाखवली, अजून बाय करा. डेलीला व्यवस्थित दिसते बघा. इथे सेलर्स आहेत जे उतरले होते सेलिंग साईडला, हे ब्रेक होईल म्हणून त्यांच्या सगळ्यांचा एसएल खाल्ला. ओके. ह्या सप्लाय झोनची रिॲक्शन आली, आता परत हॅमर तयार होते. हे हॅमर नंतर अजून म्हणतील काय इथे बाय करा, सो नक्कीच बाय करायला सांगतील. त्याचबरोबर जरा अजून थोडस आपण बघूया की ओके. सो सध्या हा पण एक झोन क्रिएट झालेला आहे.
आता कन्व्हेन्शनल ट्रेडरसाठी हा एक ट्रेंड लाईन होतोय, ही ट्रेंड लाईन झाली. सो जर समजा मार्केट कन्व्हेन्शनल रिटेलरला जर फसवत असेल तर काय करेल माहितीये का, ही जी हॅमर झाली ह्याच्या अगेन्स्ट इथे ग्रीन कॅन्डल करेल, ट्रेंड लाईन ब्रेकआउट, देन त्याच्यानंतर ट्रेंड लाईन ब्रेकआउटचा फेल्युअर करेल, म्हणजे डायरेक्ट ग्रीन कॅन्डल होईल, इथे टच होईल, रिटेल्सला परत काही रिटेलर्सना एंटर करण्यास भाग पडतील, देन त्याच्यानंतर शार्पली एक रेड कॅन्डल, दोन कॅन्डल अशा इथे शार्प रेड कॅन्डल तयार होतील, म्हणजे इथला काय करतील, ब्रेकआउट फेल्युअर करतील या ट्रेंड लाईनचा. कन्व्हेन्शनल ट्रेडर म्हणजे जे रिटेलर्स ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी जर तसं तशी प्रोबॅबिलिटी होत असेल तर तसं होईल बघा. कारण एंड ऑफ द डे की बिटकॉइन असू दे, गोल्ड असू दे, डाऊनसाइड येणं कंपल्सरी आहे. यस, डाऊनसाइड आलंच पाहिजे, डाऊनसाइड आलंच पाहिजे. आपण होम करूया त्यासाठी, डाऊनसाइड येऊ दे म्हणून. I hope you will like the video. Then please share with your friends, subscribe my channel, and if you want analysis in very deep, अजून सुद्धा मी डेप्थ अनालिसिस करू शकतो 5 मिनिटं 15 मिनिटं, बट आय डोंट वॉन्ट इट. मला मेजर हायर टाइम फ्रेम म्हणजे 5 मिनिटं 15 मिनिटं 1 hour या टाइम फ्रेम वरती खेळायला जास्त आवडतं. जास्त स्ट्रक्चर क्लिअर असतात. एका मिनिटाला कुठला डिमांड झोन कुठं चालणार आहे, कुठल्या सप्लाय झोन मधनं ती रिएक्शन होते, सो वी कांट गेट इट. हा, ते कधी पॉसिबल होईल जेव्हा मी स्कॅल्पर बनेल, कारण मी पर्सनली स्कॅल्पर नाहीये, मी इंट्राडे ट्रेडर आहे. मी स्कॅल्पर अजून होत केलेलं नाही कधी, म्हणजे केलेलं नाही तसं करतो, बट इतकं असं म्हणजे असा टाइम कधी भेटलेला नाही किंवा मी स्कॅल्पिंगच करेल एका कॅन्डल मध्ये, 2 कॅन्डलसाठी, 3 कॅन्डलसाठी. हे मला आवडत नाही, एक एक दोन दोन तीन तीन कॅन्डल घ्यायला. एक एक दोन दोन तीन तीन कॅन्डल कुठल्या म्हणतोय मी, एक एक मिनिटाच्या. आता ह्या एका ग्रीन कॅन्डल मध्ये जवळपास ही एका तास दिवसाची कॅन्डल आहे. एका मिनिटामध्ये किती कॅन्डल असतील दादा, बरोबर का नाही? त्यामुळे ते मला काही म्हणजे जमत नाही, इन द सेन्स मला ते आवडत नाही एवढ्या छोट्या छोट्या कॅन्डल्स मध्ये. हा, काही ट्रेडर्स आहेत जे 1 मिनिट, 3 मिनिटं, 5 मिनिटं वरतीच ट्रेड करतात. कारण त्यांच्यासाठी तो तेवढं एक कॅन्डल, ती एक स्ट्रक्चर तेवढंच त्या पॅटर्न मध्ये क्रिएट झाली की ते डायरेक्ट एंटर होतात. इवन मयंक माहिती असेल तुम्हाला, मयंक तर म्हणजे 9:15 एखादा पर्टिक्युलर ट्रेंड जर समजा असेल तर तो 9:15 EMA वरती बिंदास एंट्री घेतो, बिंदास्त. एक स्टॉक लर्नर म्हणून आहे तो, तर म्हणजे डाऊनसाइड मार्केटमध्ये एंट्री तर घेतो, बट डाऊनसाइड मध्ये मध्येच कुठेतरी समजा त्याला कळालं की लिक्विडिटी स्वीप होते आणि डायरेक्ट ती अपसाइड म्हणजे अपसाइडची एंट्री घेतो. ही इज ऑल्सो व्हेरी गुड ट्रेडर, स्टॉक लर्नर. आय थिंक मी सुद्धा त्याचा फॉलोअर आहे. सो मी बघत राहतो. आणि सिंग ठाकूर माझा पहिला मेंटर, मी पहिल्यांदा त्यांच्याकडे क्लास केला होता, बूमिंग बुल्स. Yeah. So please again like the video, share with your friends, and subscribe my channel. Okay, Tata. Thank you. Bye bye.